शाहीर साबळे आणि दुसरे मोठे कलेवाले ते अशोक पत्की. सुरुवातीच्या काळात म्हणजे कॉलेज जीवनात गाण्यांचं खूप खूप आवडीची गाणी. शिकलेलं नाहीये पण ऐकून ऐकून काय गायचं नाही हे कळलं. हां, ते आधी कळायला पाहिजे ना, काय कसं वागायचं नाही हे कळायला पाहिजे, काय गायचं नाही ते मला कळलं. शाहिरांसमोर बसून शाहिरांनी मला काही गाणी शिकवली. त्यातलं सुरुवातीचं म्हणजे अगदी थोडक्यात ऐकवतो. पयल नमन हो पयल नमन, पयल नमन हो पयल नमन, आम्ही करीतो वंदन तुम्ही ऐका हो गुणजन, आम्ही करीतो वंदन तुम्ही ऐका हो गुणजन. अरे हो. त्यानंतर मी जी महाराष्ट्राची लोकधारा करायचो त्यामध्ये 32 गाणी होती. 32 गाणी. बरं, त्यात गंमत अशी होती, माझा जो आजही माझा प्रॉब्लेम आहे का, मला गाणी पाठ होत नाही. आणि त्यावेळी मी टूर आणि महाराष्ट्राची लोकधारा असे दोन्ही कार्यक्रम करायचो. तर गणपतीचा दौरा होता, तर मला ऑप्शन दिला होता पुरुषोत्तम बिराडे, तुला इथं करायचं का तिथं करायचं आहे. मी म्हटलं तिथे करतो, कारण डायरी समोर घेऊन मला गाणी म्हणता येतात. टूरमधली गाणी खूप मोठी मोठी होती, त्यामुळे मी तिथे करायला लागलो. तर एक तिथे शाहिरांनी माझं एक गाणं बसवून गेलं होतं. बसवून म्हणजे मला बसवून त्यांनी गाणं बसवून घेतलं होतं. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या संतांचा मेळा गोपाळाचा गाव मांडिला, या संतांचा मेळा गोपाळाचा गाव मांडिला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण, कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण, नाकर धरला सत्वाचा करीतसे जागरण, केशवदास म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा गाव मांडला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. उखळण प्रेमाची काढिली, उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, प्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा गाव मांडिला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा